किती वाढत असणार आहे, कारण पहिल्या चिडून मोठा फटका खाऊन नंतर वाईड आणि चौकार बघा कमबॅक केलं जाईल का. फलंदाज अमित राक्षे डावखुरा फलंदाज समोर आहेत. एक बाहुबली ताकदवान असा फलंदाज समोर आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान बघायचं कमबॅक कसं होईल, किंवा अमित राक्षे तो मोमेंटम जो भेटला तो मोमेंटम कॅरी करेल का. दरम्यान गोलंदाज तयार. हा चेंडू थोडासा धुलायमान स्थितीमध्ये पण काय केला गेला, फिल्ड तिथे असेल, दुसरा टप्पा हातामध्ये घेतला जाईल आणि सुंदर फिल्ड गेलीत. या दरम्यान बॅकअप सुद्धा मला वाटतं आउट फिल्डरचं फार सुरेख काम आहेत. ज्यावेळेस तुम्ही आउट फिल्डर म्हणून काम करतात ना, यस पंच सांगतात, और पंचांनी घोषणा केली की नो बॉलची घोषणा केली सर. यस विकेट किपरच्या यस आपण फायनल हा 3 खेळाडू त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे तेच निमित्त आहेत. पंचांनी जो नो बॉलचा इशारा केला. अगदी क्रिकेटचे तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळतात हे नियम तुम्हाला माहित पाहिजेत. आणि फ्री हिट सुद्धा आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न आहे, जबरदस्त प्रयत्न होतात आणि अप्रतिम चेंडू टाकला सुरेख असं कमबॅक केलं गेलं. आणि गोलंदाज आहेत योगेश तांबे. चांगला चेंडू टाकलात आणि चांगला चेंडू टाकून बऱ्याच वेळ फलंदाजाकडे सुद्धा बघितलं होता. नंतर केसावून सुद्धा हात फिरवले गेलात. सुरेख असं कमबॅक आहेत, कारण केसावून हात आपण किंवा फिरवतो ज्यावेळेस आपण एक मोठं चांगलं काम करतो त्यावेळेस संघाचा धावल काय तर 14 धावा संघात धावल आहेत. 2 संघामध्ये हा सामना आहे. एका बाजूला संघ आहेत कुसगाव पहिलवान पैलवान प्रथमेश राक्षे वडील स्पोर्ट फाउंडेशन नोबल आहेत. पंच सातत्याने खरं तर अनिल माळी सर असेल किंवा पप्पू मुंगशे सर असेल किंवा महेश जाधव सर असेल, खेळाडूची कुठलीच गोष्ट कुठलीच बाब या 3 पंचाच्या नेत्रामधून अर्थात त्या नजरेमधून पहिल्या निकामधून लपत नाहीत. आणि पंचांनी सांगितलं की फ्री हिट आहेत. उघडा डोळे पहा नीट, समोर आहेत फ्री हिट. दरम्यान गोलंदाज तयार होत आहेत. बरंच उतार चढाव असलेला षटक आहेत. या षटकामध्ये बरेचसे आपण गप्ती जप्ती बघितल्यात. आणि दरम्यान गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूची षटकार दरम्यान गोलंदाज तयार होत आहे. गोलंदाज योगेश. ओहो यावेळेस बघायचं पण ते काय सांगतात. आणि या दरम्यान एक सिंगल क्विक सिंगल आलीत आणि एका धावेची मला वाटतं बॅटची एज घेऊन नंतर पायावरची वादळ असेल आणि त्यानिमित्ताने पंच असेल की हा ही जी धाव आली ती बॅटच्या साईडनं अर्थात फलंदाजाच्या खात्यामध्ये ही धाव जमा होईल. धावल का तर 16 धावा. अखिल मारुंजी चषक 2024 आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व दर्शकांचं, सर्व संघ मालकांचं मनापासून स्वागत आहे. गावागावामधील सर्व ग्रामस्थ, प्रतिष्ठित युवा नेते, वर्ष माझी आजी उपसरपंच या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जे जे दर्शक ही स्पर्धा बघत आहेत. दरम्यान गोलंदाज तयार होत आहेत. योगेश. ओहो समोर पुढ्यात चेंडू खेळला गेला. सुंदर फिडिंग, अप्रतिम फिडिंग केली मिळापला. जबरदस्त फिडिंग केली. आता तिथे जर चूक झाली असती, कारण फिडिंग रिस्ट्रिक्शन मध्ये संघ आहेत, कारण यानंतर अजून एक षटक बाकी आहेत फिडिंग रिस्ट्रिक्शनचं. पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे चांगली कामगिरी केलीत, कारण ती जबाबदारी तुमची असते. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत. कदाचित हा चेंडू असेल. ओहो येथे स्कूप करता प्रयत्न केला, अंगलट आला आणि बघायचं रेस लागली आणि त्यानंतर मात्र सुरेख असं कमब्या चेंडू तुला अडवलं गेलं, उचललं गेलं. फेकी सुरेख. या दरम्यान थोडीशी विस्कळी फेकी होती. दरम्यान धावा आल्या तर 17 धावा आणि अद्याप षटक क्रमांक चालू आहेत. अद्याप षटक क्रमांक चालू आहे. तर पहिल्या षटकामध्ये बरेचसे उतार चढाव, बरेचसे अनेक्डोट्स तुम्हाला बघायला भेटलेत, बऱ्याचशा गमती जमती अर्थात बघायला भेटल्यात. आणि अजून 2 चेंडू योगेशला टाकायचे आहेत. योगेश बघायचे 2 चेंडू कसे टाकेल. आपल्या मराठीमध्ये म्हण आहेत, दुधानं जर तोंड पोळलं तर माणूस ताक सुद्धा फुकून पितो, ही आपल्याला माहिती आहे. दरम्यान गोलंदाज तयार होतात. 5वा चेंडू असेल. समोर आहेत अमित राक्षे. हा चेंडू हलकाचा मनगटी फटका, मनगटाचा जबरदस्त वापर केला गेलाय आणि स्क्वेअरिंगला, डीप स्क्वेअरिंगला चेंडू अडवला गेला. जबरदस्त फिल्डिंग आणि एका धावेच्या साईन संघाचा धावफलक असेल तर 18 धावा संघाचा धावफलक आहे. आणि अद्याप 5 म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकाचा लास्ट बॉल टू बी गो.
अप्रतिम असा नजारा आपण बघत आहोत. दरम्यान शेवटच्या चेंडूसाठी गोलंदाज तयार होत आहेत. ओहो, फटका खेळायचा प्रयत्न होता चेंडूवर. मला वाटतं बॅट्समनला जी अपेक्षा होती त्यापेक्षा थोडी जास्त उसळ घेतली आणि पंचांनी नंतर पप्पू सरांनी सांगितले की षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाने बनवल्या तर बिनबाद 18 अशी एक चांगली सावध सुरुवात सांगायला भेटल्या आहेत. एक जबरदस्त सुरुवात सांगायला भेटल्या आहेत. नवीन षटक घेऊन नवीन षटक हातामध्ये दिले गेले सोमनाथ केदारी आणि डावकुरा फलंदाज अमित राक्षे. तर बघा जर दोन्ही बाजूकडनं आपण क्रिकेट खेळावून दोन्ही यंकडनं क्रिकेट खेळत आहे त्यामुळे विन फॅक्टर आहे तो एक समान. दरम्यान हा चेंडू सोमनाथचा. ओहो, डान्सिंग डाऊन विकेट फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा टप्पा सापडला नाही. चेंडूचा पिच ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी फलंदाजाला जाता नाही. या दरम्यान चेंडू सुरेख डॉट चेंडू आणि अद्याप 1.1 षटकामध्ये संघाचा धावफलक तर 18 धावा संघाचा धावफलक आहेत. क्रिकेट दरम्यान गोलंदाज तर समोर आहेत अमित. ओहो, विकेट काढता पडत आणि यावेळेस मिस टाळला फटका. ओहो, चेंडूच्या जवळ जाता नाही. अर्थात तू घेईल का मी घेईल कॉल झाला नाहीत आणि मिसअंडरस्टँडिंगचा फायदा भेटला तर फलंदाजाला भेटला आहेत. कारण तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग कारण जी स्टँडिंग असते ना समझोता जो असतो ना समझोता क्रिकेटमध्ये महत्वाचा असतो. क्रिकेट असेल किंवा प्रपंच असेल किंवा रस्ता असेल तुम्हाला अंडरस्टँडिंग जी असेल ना त्याला फार मोठं महत्व आहेत. यावेळेस अंडरस्टँडिंग झालेले आहेत आणि फलंदाज सुखरूप आपल्या घरट्यामध्ये आहे. संघाचा एकूण धावफलक तर 19 धावा आणि बिनबाद आहेत. दरम्यान सोमनाथ थोडस नक्कीच थोडस नाराज राहील. विकेट जी भेटत होती ती एक पॉसिबल विकेट घेता आले नाहीत. हा चेंडू यॉर्क करता प्रयत्न होता. जबरदस्त चेंडू टाकत आहेत आणि मिळाला चेंडू. ओहो, एक धाव घ्यायचा प्रयत्न होता. यस नो यस नो होकार नकार होकार नकार नंतर मात्र नकार दिला गेलात आणि धाव काही भेटत नाही. धावफलक आहे त्या ठिकाणी स्टेबल. सगळ्यात धावफलक तर 19 धावा आणि एक सुद्धा गडी बाजारला आहेत. एक चांगली अशी बॉलिंग केली आहे सोमनाथ केदारी ज्यांची गोलंदाजी लई भारी. त्यांचं नाव आहे सोमनाथ केदारी. यावेळेस आपल्याला सोमनाथ आपल्या संघासाठी काय केलं बघायचं कारण विकेटची गरज सांगले ते आहेत. बोलतात तयार. ओहो, हाय चेंडू बॅकफुटला सरकत ऑप्टिकला थोडंसं चप्पल होत फटका खेळायचा प्रयत्न. फाईन लेगचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न फलंदाजी केला होता परंतु येथे गोलंदाज सोमनाथ केदारी ती फलंदाजाच्या ताकाला तूर लागू देत नाही आणि संघाचा धावफलक तर आहे त्या ठिकाणी 19 धावा. सोमनाथ त्या हातावर चेंडू टाकलेत 4 टाकलेत. डॉट सिंगल डॉट डॉट. याही वेळेस मात्र पंच हात खोलतात सांगतात की हा चेंडू अगदी वाईड बॉल आहेत आणि वाईड बॉलच्या साईन संघाचा धावफलक दुमपटला तर 20 धावा संघाचा धावफलक आहेत. वातावरणामध्ये आपण दुपारी जी गरमी अनुभवली जी उष्णता होती ती उष्णता कुठेतरी कमी होत आहेत. थोडासा दिलासा सर्व दर्शकांना भेटत आहेत कारण भगवान भास्कर सूर्यदेवता धरती मातेची आरती. ऑप्टिकला फलंदाज जास्त सरकला नाहीत आणि पंचाकडे बिल पंचाने सांगितलं तथास्तु हा चेंडू वाईड बॉल आहेत. वाईड आणि सगळ्यात दुमपटला तर 21 धावा. डीजे मास्टर मला वाटतं ते संधी बघत आहेत डीजे मास्टर परंतु ज्याप्रमाणे सोमनाथ केदारने बॉलिंग केली डीजे मास्टरला त्यांनी शांत ठेवला आहेत. फलंदाज सुद्धा दरम्यान बोलतात तयार. हा चेंडू फुलटास आणि फटका अंगलट आला. ओ हो हो, क्या बात आहे. नसीब भारी आहेत. नसीब सिकंदर आहेत दोन्ही फलंदाजाचं. नसीब सिकंदर आहेत तकदीर सिकंदर आहेत. दोन्ही फलंदाज एक एक जीवदान घेऊन खेळत आहेत.
मित्रांनो, नसीब 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 जे असतं ना, नशिबाचा रोल आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचा असतो. दोन्ही फलंदाजाला जाऊन भेटलं गेलं एक सोपे झेल होते आणि त्या झेल खाली घेता आलं नाही स्वतःला आणि धावलं काय तर धावफलक काय तर 21 धावा संघाचा धावफलक आहेत. पॉवर प्लेचे हे शेवटचे काही षटक, शेवटचं षटक आहेत आणि काही चेंडू शिल्लक आहेत. चेंडू शिल्लक असेल पॉवर प्लेचा शेवटचा. आणि सोमनाथ केदारे काय बॉलिंग केली, जबरदस्त बॉलिंग केलीत. दरम्यान बोलतात तयार सोमनाथ. ओहो, यावेळेस विकेट खेळाय मोठा फटका, वन बाउन्स असेल का, चेंडू जाईल मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. हा आहेत मारुंजी कर्नाटकाचा दणदणीत खणखणीत चौकार. तर सोमनाथ केदारी कुठेतरी दुःखी झाला असेल. शेवटच्या चेंडूची बाउंड्री जी गेलीत, कारण चांगली बॉलिंग केली होती, चांगल्या लाईन लेनचा अटॅक केला होता आणि शेवटच्या चेंडूची जर तुम्ही चांगली बॉलिंग केलीत आणि शेवटच्या चेंडूची षटकार किंवा चौकार जर आला तर कुठेतरी तो गोलंदाज दुखावत असतो, कुठेतरी दुःख असतो, वेदना होत असतात. मित्रांनो, वेदना दुःख हे मनाला होत असतं आणि दुखणं हे शरीराला होत असतं. आणि मला वाटतं सर्वात मोठं रामबाण औषध आहे दुखण्यावरती, ती आहे तर समय. एखादी गोष्ट तुम्हाला होत्या, परंतु जसं जसं समय निघून जातो, जशी वेळ निघून जाते ना, ते तुमचं दुखणं त्यावरती त्या ठिकाणी विरजन पडत अर्थात त्यावरती खपली येत असते. समयचे दरम्यान बोलतात तयार. नवीन गोलंदाज इंट्रोड्युसिंग हिज अटॅक महेंद्र केदारी. मंदिर एंडकडनं टेम्पल एंडकडनं गोलंदाजीसाठी तयार आहेत. आतमध्ये आपण पंच बघितले तर पप्पू सर आणि अनिल माळी सर आतमध्ये आहेत. दरम्यान अमित राक्षे अर्थात ज्या स्टार्समध्ये आहेत, हवेचा भरपूर विंड फॅक्टर अमितच्या फेवरमध्ये आहेत. अमितला बॅकअप विंड फॅक्टर सुद्धा करणार आहेत. मला वाटतं संपूर्णपणे सर्वे केलात, ऑन साईडला सर्वे केलात. दरम्यान हा चेंडू फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस चेंडू शरीरावरती आदळला, धाव भेटत नाही, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहेत. 2.1 षटकामध्ये संघाचा धावफलक तर 25 धावा संघाचा धावफलक आहे. हा सामना चालू आहे. तर पैलवान प्रथमेश दादा राक्षस स्पोर्ट फाउंडेशन सांगोडे. ओहो, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाही, चेंडू डीप स्क्वेअरला फिल्ड तिथे पाठपुराला. चेंडूच्या दरम्यान एक सिंगल, अर्थात अमित राक्षे जास्त टच मध्ये होता पहिल्या षटकामध्ये, तो टच मला वाटतं त्यानं दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये बघायला भेटत आहेत. सुरुवात एक जबरदस्त दिली होती, खळबळजनक काही सुरुवात समोरच्या संघासाठी दिली होती, परंतु तो मोमेंटम अमितला, तो टच संघाचा धावफलक तर 26 बिनबाद. ज्या संघाचे 10च्या 10 विकेट सेस आहेत, तो संघ कुठलाही टार्गेट सेट करू शकतो. दरम्यान गोलंदाज तयार. हो, जबरदस्त उसळ केली होती, जास्त अपेक्षेपेक्षा जास्त उसळ चेंडू घेतली. या दरम्यान एक सिंगल दुसऱ्यासाठी कॉल केलात, कॉल आहे दुसऱ्यासाठी. 2 धावा फलंदाजाने पळून पूर्ण केल्यात. एकाचा नाही रे खेळ क्रिकेट म्हणणं जमीला वेळ. विक्रमदादा बुचुडे पाटील आणि त्यांचा तमाम मित्रपरिवार, अर्थात विक्रमदादा बुचुडे पाटील हे नाव मित्रांनो, हे नाव मी एकवचनी घेत नाहीत, हे नाव तुम्ही अनेक वचनी समजा. त्यांच्या पाठीमागे राबणारा त्यांचा सर्व मित्रपरिवार असेल, त्यांच्या माध्यमातून उभा राहिलेला क्रिकेटचा हा महातरा आहे. यावेळेस पाहिलेला चेंडू जाईल, रफू टप्पे टाकत चेंडूला सीमा पार, बाउंड्री पार. हा आहेत मारुजी कर्नाटकाचा खणखणीत चौकार.
चेंडूमध्ये 12 धावा आणि 9 चेंडूमध्ये 11 धावा दोन्ही फलंदाज. ओहो वा, काय अप्रतिम फटका, शॉट ऑफ द डे, अप्रतिम फटका बघायला भेटलात. डोळ्याचं पारणं पेटणारा फटका, चौकार, 4 धावा. हा जबरदस्त फटका, विस्फोटक फटका बघायला भेटला. एक इलेक्ट्रिक फटकाचा वापर केला होता मंगेश पानमनने. या दरम्यान गोलंदाज तयार होतात. डाची डाऊनची विकेटचा प्रयत्न केला आहे, फलंदाज चेंडू समोरला नाही. एक सिंगल, एका धावेच्या साहाय्याने संघाचा ताबडतोब उठला तर बिनबाद 36 धावा, बिनबाद 37 स्कोर कार्ड रेटिंग आणि आफ्टर द कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर्स 3 षटकांचा खेळ संपला. आणि आतमध्ये संघाचा धबलगार पैलवान प्रथमेश दादा राक्षस पाटील स्पोर्ट फाउंडेशन सांगवडे या संघाने आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये संघ आहेत. 3 षटकामध्ये 37 धावा, अजून 2 षटक शेवटचे बाकी आहेत या डावाचे. धन्यवाद. खेळाडू एकमेकाला सूचना देतात, त्यामुळे आपण थोडंसं थांबूया. लेट देम वर्क. उद्या मात्र 1 मे दिवस आहेत. सर्व आमच्या कामगार बांधवांना सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा असेल. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला, कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला ओहो बिग हिट, यावेळेस नो चान्स, हवाई बाहेर आणि चिडगला सीमा रेषेच्या बाहेर. हा आहेत मारुती कर्नाटकाचा दणदणीत षटकार. खर तर अमित राक्षेसाठी अभ्यास केला होता समोरच्या संघाने आणि अचानक पेपर फुटला मंगेश पानमनचा. मंगेश पानमन एकाकी कडी झुंज देत आहेत समोर. सुरुवातीला जास्तीत जास्त स्ट्राईक केली होती अमितने. दरम्यान बोलतात तयार, पुन्हा एकदा विकेट काढायचा प्रयत्न केलाय. डीप लोअरला चेंडू, 1 बाउन्स, चेंडूला सीमा पार, बाउंड्री पार, चौकार. मंगेश पानमन नावाचं वादळ वावटळ मैदानामध्ये होत आहे. जबरदस्त कामगिरी मंगेशने केली आहेत. आपल्या संघासाठी संकटमोचक बनला. यावेळेस बॅकफुटला सरकार नटराज स्टाईल मध्ये बॅटचा पेस खोलत फटका खेळला गेला. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जाईल, सीमा पार, बाउंड्री पार, चौकार. फॉर द टीम. 51 धावा संघाचा धावला काय. 51 50 51 आणि आहेत. मंगेश पानमन काय खेळत आहे, अप्रतिम खेळी मंगेश पानमन करत आहेत. आपल्या संघासाठी 57 बिनबाद 3.4 षटकामध्ये पैलवान प्रथमेश दादा राक्षेवाडी स्पोर्ट फाउंडेशन सांगवडे हा संघ फलंदाजी करत आहेत आणि मंगेश पानमन आणि अमित राक्षे जबरदस्त साथ देत असताना या खेळाडूची
आलेल्या तमाम खेळाडूंचं मनापासून स्वागत आहे सर्व खेळाडूंसाठी. खरं तर विक्रम दादाने बघितले की उन्हाचा तडाखा असला आहे, त्यामुळे सर्वांसाठी तंबूची व्यवस्था केली, पॅव्हेलियनची व्यवस्था केली गेली आणि आपण जबरदस्त अशा वातावरणामध्ये ही स्पर्धा बघत आहोत. सर्वच्या सर्व गोष्टी जिथल्या तिथं अशी स्पर्धा. अगदी उद्याचा दिवस आहे तर 1 मेचा दिवस आहेत. या दरम्यान गुलता तयार होत आहेत. 5वा चेंडू असेल, फुलटॉस आणि यावेळेस चेंडू हवेत आहेत. ओहो, झेल निसरले गेलेत आणि चुका झालेल्या आहेत. तर बघा नॉस तयार करीनला काय आणि यस गिव्हन हिम आउट. ब्रेक थ्रू देर आहे, दुरुस्त आहे डीजे. अर्थात कोणतरी आउट झालाय, पण नेमका आउट कोणता आता मात्र संकट कोणावर आहे, विघ्न कोणावर आहेत. यस अमित राक्षे हॅज टू गो. फलंदाज आहे. पहिला धक्का अमित राक्षे जबरदस्त खेळी आपल्या संघासाठी केलीत. अप्रतिम खेळी करून अमित राक्षे आपल्या संघात वापस येत आहेत. जीवनाच्या मध्यवर्ती तुम्ही असं वावरा, तुमचा रोल संपला, तुमची भूमिका संपली तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. नक्कीच मित्रांनो, अमित राक्षेचा खेळ जर तुम्हाला आवडला असेल तर टाळ्यांच्या गजरामध्ये नक्कीच स्वागत होऊ द्या. जोरदार टाळून नक्कीच अमित राक्षेचं आपण स्वागत करूया, कौतुक करूया. न्यू बॅटर आतमध्ये जात आहे. न्यू बॅटर आतमध्ये अर्थात यानंतर अजून एक षटक बाकी आहेत. म्हणजेच एकूण 7 चेंडूचा खेळ डाव या संघाचा शिल्लक आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईक मंगेश आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करेल, कारण गोलंदाज शेवट चेंडू असेल सोमनाथ केदारी. मागच्या षटकामध्ये सोमनाथ केदारीचा रंग वेगळा होता, या षटकामध्ये रंग वेगळा आहेत. ओहो, यावेळेस मोठा फटका, बिग हिट केलाय, चेंडू केलाच षटकार 6 धावा. Completion of 4 overs, 63 loss of 1 wicket. या ठिकाणी जबरदस्त वैशिष्ट्यपूर्ण असा हा परिसर आहे. संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना आपण या ठिकाणचा परिसर आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी कारखाने असतात, साखर कारखाने असतात, त्या ठिकाणचं वातावरण वेगळंच असतं. त्या ठिकाणची जी कल्चर असते ती कल्चर वेगळीच असतात. खरं तर साखर कारखान्याच्या ज्या पंचक्रोशीचे वातावरण जे असतं ते वातावरण मला वाटतं हिवाळ्यामध्ये ते वातावरण बघण्यासारखं असतं. सकाळी सकाळी अगदी कामाला लागणारे साखर म्हणजे ऊस तोडी कामगार, ते वातावरण त्या फार सुरेख असत. दरम्यान बोलतात तयार. ओहो, फटका खेळला जाईल आणि चेंडू गेला सीमा पार. सावकार धावबल तर 67 एक गडी बाद. आणि फलंदाज मंगेश पानमंद 40, 17 चेंडू 40. हा चेंडू बघितलात आणि सोडला विकेट किपरसाठी. पंचांनी नंतर सांगितलं की हा चेंडू वाईट बॉल आहेत आणि वाईट बॉल संघाचा एकूण धावबल जो बुडला 68 धावा. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये हा डावाला आहेत आणि गोलंदाज आहे तर फटका खेळायचा प्रयत्न केला आहे आणि टॉप वरून फटका खेळला गेलाय. चेंडू गेला सीमा पार, बाउंड्री पार. चौकार 4 धावा. टोचल्या चौ बाजून पडला दारात येऊन जवा गेलं माझं ध्यान. होत्या धारा त्याला तिनं टाचल्या टोचल्या चौ बाजून पडला दारात येऊन जवा गेलं माझं ध्यान. जवा गेलं माझं मंगेश पानमंद नाबाद 15 चेंडू 44. ही इज व्हेरी क्लोज टू हिज पॉसिबल 50s. हाफ सेंचुरी. 44 गोलंदाज तयार.
फटका खेळायचा प्रयत्न केला आहे. बघायचं बॅट ये आहे की काय. या दरम्यान थर्ड मॅन आणि फायनलचा फील्ड आला. दरम्यान एक सिंगल आणि 2 धावा फलंदाजाने पडून पुढे गेल्यात. पंचांचा इशारा मला वाटतं लेग बाईटचा नाहीत, म्हणजे ह्या धावा जातील फलंदाजाच्या अकाउंटमध्ये. आणि धबले 2 फुटला 74 आणि मंगेश पानवंद 46 19 चिडोदे 46. हो यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ बॅट झाला म्हणतात, तो शॉट झाला नाहीत. आणि चेंडूला सीमापार बाउंड्री पार 4 धावा. सर्वांनी टाळ्यामधून स्वागत करूया. याच बरोबर मंगेश पानवंतचं घणाघाती अर्धशतक. अठ्याहत्तर धावा 1 गडी बाद. काय जबरदस्त खेळ केलीत. तेथे कर माझे जुळती. दरम्यान बोलतात तयार. ओहो यावेळेस पूल गेला. सक्सेसफुल असेल. डीप खोल्याच्या डोक्यावरून तडाख्याबंद फटका षटकार. असं होतं गोल गोल वरती हळद अंगुलाल जसा लिंबू करी ताळ. असं होता गोल गोल वरती हळद अंगुलाल जसा लिंबू करी ताळ. तसं घरात हिमालय होत आहेत. 84 धावा 1 गडी बाद. शेवटचा चेंडू या षटकात. आणि या डावाचा पण चेंडू खेळला गेला. बॉलस बॅटर मोठा फटका खेळला गेला आणि हा आहे चौकार. त्याला 3 टाचण्या टोचल्या 4 बाजून पडला दारात येऊन जवा गेलं माझं ध्यान. होत्या धारा त्याला 3 टाचण्या टोचल्या 4 बाजून पडला दारात येऊन जवा गेलं माझं ध्यान. जवा गेलं आवडला का. आवडला असेल तर टाळ्यांच्या गजरामध्ये होऊन जाऊ द्या मंगेश पानवंतचं कौतुक.